पुण्यातील सासवड रस्त्यावरती असलेल्या मंतरवाडी फाट्याजवळ जी एच विकास नावाची स्टील कंपनी आहे, या कंपनीवरती काल गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला आहे। मात्र सोशल मीडियावरती बिश्नोई गँगचे सदस्य आरजू बिश्नोई यांना थेट फेसबुक पोस्ट करत की फायरिंग जे आहे ते आम्ही केल्याचा दावा केलेला आहे। आपण पाहतो की ज्या परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला, एच विकास प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही स्टील कंपनी आहे आणि कंपनीच्या बोर्डवरती आपण पाहतो की बाहेर आपल्याला ही पहिली गोळी पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला दुसरी गोळी जी आहे ती या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते आणि ज्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला आणि गोळी स्पॉट झालेली आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांनी अशा पद्धतीनं रेड स्पॉट केलेले पाहायला मिळतात। या परिसरामध्ये जवळपास हवेमध्ये 4 राऊंड जे आहे ते फायर करण्यात आले। पोलिसांकडून जी माहिती मिळते ती म्हणजे 5 कोटींची खंडणी जी आहे ती मागण्यासाठी सुरुवातीला आधी कॉल आलेला होता, मात्र 5 कोटींची खंडणी देण्यास नकार दिला आणि त्यानंतर रात्री जवळपास 7:30 वाजता या परिसरामध्ये एका व्यक्तीकडून 4 राऊंड जे आहे ते फायर करण्यात आले। बिश्नोई गँगचा खरंच या गोळीबाराशी काही संबंध आहे का किंवा जी फेसबुक पोस्ट जो व्हिडिओ सोशल मीडियावरती बिश्नोई गँगने प्रसारित केलेला आहे त्याची खात्री सुद्धा पुणे पोलिसांकडून केली जाते। मात्र 5 कोटींच्या खंडणीसाठी आपण पाहतोय की गोळीबार करण्यात आला। ही तिसरी गोळी आपल्याला पाहायला मिळते की जे सुरक्षा गेट भेदून आतमध्ये गेलेली पाहायला मिळते आणि जवळपास 4 राऊंड जे आहे ते परिसरामध्ये फायर करण्यात आले। पुण्यामध्ये खरंच बिश्नोई गँग आहे का किंवा बिश्नोई गँग सक्रिय आहे का हा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र 5 कोटींच्या खंडणीसाठी या स्टील कंपनीवरती काल रात्री 7:30 वाजता गोळीबार जो आहे करण्यात आला। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। बिश्नोई गँगचा त्यामध्ये काय संबंध येतो? काल संध्याकाळी 7 वाजता आपल्याकडे अमोल चामडिया नावाचे एक कंप्लेनंट आले होते। त्यांनी आपल्याला असं सांगितले की जवळपास संध्याकाळी 7:30 वाजता त्यांच्याकडे एक कॉल आला होता। त्याच्यात त्यांनी त्याचं नाव आरजू बिश्नोई सांगितला आणि त्याच्याकडून काही रक्कम याच्यावर ॲज अ रॅन्सम त्यांनी मागितली। आपण घटनेची दखल घेताना तात्काळ त्यांना फुरसुंगी पोलीस स्टेशनला पाठवून दिले। जेव्हा किंवा सोबत घेऊन पाठवून दिले। जेव्हा ते फुरसुंगी पोलीस स्टेशनला आले, ते पोलीस स्टेशनमध्ये होते रात्री 8-10 दरम्यान। त्या दरम्यान त्यांच्याकडे कॉल आला की 4 राऊंड त्यांचे गोडाऊनवर फायर झाला आहे। त्या अनुषंगाने आपण रात्री FIR दाखल केला आहे आणि आपलं पुढच्या इन्व्हेस्टिगेशन त्याच्याबद्दल चालू आहे। सर, लॉरेन्स बिश्नोई गँगने एक फेसबुक पोस्ट केली आहे ज्याच्यात त्यांनी सांगितले की जवळपास गोळीबाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे। तो व्हिडिओ पोस्ट केलाय, त्या दिशेने काही तपास सुरू आहे का आणि बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा बिश्नोई गँगचाच प्रकार आहे असं काही लक्षात आलं? हे तपास दरम्यान आपल्याला क्लिअर होतील की 100% आमच्याकडे पण ते तसा व्हिडिओ आलेला आहे, त्याच्यावर खात्री चालू आहे आणि एक वेळ खात्री पटल्यानंतर आपण नक्कीच सांगू शकतात की त्याच्यामध्ये काही खरं आहे। किती आरोपी होते कोण होता याच्यासाठी आपण अटक करू शकलोय का त्याला आतापर्यंत? कुठे किती टीम आतापर्यंत जे आहे ते आपल्याला काही त्यांची ओळख पटली नाही आहे की ते कोण होता, काय होता, त्याच्याबद्दल आपण चौकशी करतात आणि जसे आपल्याला काही माहिती होते आपण ते ताब्यात घेतले सर या प्रकरणामध्ये आतापर्यंत? नाही, आतापर्यंत कोणाला सीसीटीव्ही फुटेज तपासतोय, कुठल्या दिशेने गेलाय, कोण आहे याच्या मागं, गँग खरंच पुण्यामध्ये ऍक्टिव्ह आहे का? जसं मी आपल्याला ऑलरेडी सांगितले की जसे आम्हाला याच्याबद्दलची पुढची माहिती भेटते आपण सविस्तर तुम्हाला सांगू याच्याबद्दल। सर, व्यापाऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण आहे, त्यांनी बिझनेस कसं करायचा पुण्यामध्ये असा प्रकार समोर येतोय। थेट दारावर येऊन फायरिंग करतोय, म्हणजे अर्थात धमकी देऊन फायरिंग येते। याची पूर्ण आपल्याला चौकशी जसे ते आला होता त्याची पण आपण तात्काळ दखल घेतली, FIR रजिस्टर केले आहे आणि याची पुढची चौकशी चालू आहे। कितीची काय खंडणी मागितली होती, अमाऊंट कळले? त्यांना असं वेगवेगळ्या त्यांना असं सांगितलं की तुमच्याकडे जेवढे पार्टनर्स आहे सगळ्यांकडून आम्हाला खंडणीची रक्कम पाहिजे। अंदाजे काय मागितली होती रक्कम? किती मागितली? सगळे त्यांनी असं सांगितलं की तुमचे जेवढे पार्टनर्स आहेत त्यांच्याकडून 5 कोटीची खंडणी मला पाहिजे। काय पथकर रवाना केले तपास? सगळ्यासाठी आपले क्राईम ब्रांचच्या आणि पोलीस युनिटच्या पथक रवाना केले आहे आणि त्याची चौकशी आणि तपास चालू आहे। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।